मी तर पूर्ण राज्यात शब्द दिलाय कुटुंबाला. कुटुंब जिथं जिथं उभा राहील म्हणून तिथं तिथं उभा राहायला मी तयार आहे. ते म्हणतील त्या पद्धतीचं आंदोलन करायला तयार आहे. त्यांनी मला आत्ताच सांगितलं 10 दिवसाचा शब्द आम्हाला सरकारनं दिलाय. 11व्या दिवशी आंदोलन तुम्हाला आमच्या गावात यावं लागेल. कुटुंबाचा फोन आला की 11व्या दिवशी तुम्हाला इथं दिसणार, राज्यसुद्धा बंद दिसणार. पुन्हा आमच्या लेखीला न्याय नाही मिळाला तर आमच्या लेखीचा रस्ता आहे राज्यातला, पुन्हा मंत्र्यांना रस्त्यावर यायचं नाही पुन्हा आमच्या राज्यातल्या. वारे पठ्ठ्या खरोच मानलं पाहिजे संघर्ष होता म्हणून दादा जरांगे पाटलाला. कारण हा माणूस कधीच जात धर्म पाहत नाही. जिथं कुठं अन्याय होतोय त्याच्या विरोधात 100% जातो. आणि हा छत्रपती शिवरायांचा निष्ठावंत मावळा म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील. ते कधीच फुटले नाही. आज पण 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला आहे, निर्गुणपणे हत्या केलेली आहे. आणि मनोज दादा जरांगे पाटील बोलत आहे हे सरकार अक्षरशः फाशी कधीच देणार नाही असे कित्येक जण सांभाळून ठेवलेले आहेत. आणि त्यामुळेच आपल्या लेकी बाळीवर अन्याय होत आहे, अत्याचार होत आहे. त्यामुळे मनोज दादा जरांगे पाटील बोलत आहे एन्काउंटर करून टाका. आणि कारण येणाऱ्या दमांना भर चौकात जाळलं पाहिजे. कारण येणाऱ्या दमांना शिक्षा नाही झाली त्यांना काही फरक पडणार नाही आणि असेच खूप वाढत जाणार आहे. ही पण कोणाची तरी बहीण आहे याचं पण सरकारने भान ठेवलं पाहिजे. यज्ञ बाळाला लवकरात लवकर न्याय भेटला पाहिजे. आणि आम्ही कायम तुमच्या मागं आहे म्हणून दादा जरांगे पाटील. आणि पाटलांनी कधीच जात नाही बघितली, कधीच पाहत नाही. एक माणुसकी बघून आलेला माणूस आहे. आणि तुम्ही साहेब लवकर लवकर निर्णय घ्या आणि यज्ञ बाळाला न्याय द्या. बघा त्या वडिलांचे अश्रू, बघा त्या कुटुंबाचा अश्रू, काय तिथालची परिस्थिती आहे ज्याच्यावर येतं ना त्यावेळेस कळतं. त्यामुळे लवकरात लवकर न्याय द्या आणि अशा अवलादींना लवकरात लवकर कठोर कारवाई झाली पाहिजे. उधळीन जीव तुझ्या पायी